ग तुळजा, तुझ्या होणाऱ्या ह्यांच्या नावाचे इनिशियल काय? ते काय असतं? नावाच्या स्पेलिंग मधलं पहिला अल्फाबेट. एस फॉर सिद्धार्थ. एस. एस फॉर सूर्या. तर दीदी असं करत झालं तर कसलं भारी होईल ना. नाही होणार. हा, म्हणजे आता कसं होणार ना? ते पण आहेच म्हणा. मी पण लवकरच माझ्या हातावर एस काढणार आहे. पप्पे आणि तुळजाच्या हातावर काढ. तुळजा, तुझा चेहरा का असा पडलाय ग? हो ना, डॅडी तर तुला काहीच कमी पडू देत नाहीत. तुझं लग्न पण बघ की तिकडं महाबळेश्वरला घेतलंय. ते काय म्हणतात ते? डिझायनर वेडिंग. ए धने, डिझायनर नाही, डेस्टिनेशन वेडिंग म्हणतात त्याला. हा हा, तेच ते. मग इतकं समजा असून मी उदास कायस? अगं ए पोरीनो, आता तिचं लग्न होणार आहे ना, मग माहेर सोडून सासरी जाणार ती, म्हणून उदास आहे. तुमची लग्न ठरू देत, मग कळेल तुम्हाला. आता असू दे उदास, पण ही मेहंदी उद्या रंगली का नाही, तुळजा बघा कशी खुश होते. पप्पीने काढलेली मेहंदी आणि हिच्या होणाऱ्या नवऱ्याचं प्रेम मिक्स झालं की नाही, की मेहंदी बघ कसली भारी रंगते. ही सिद्धार्थच्या नावाची मेहंदी आहे, त्यामुळे ती रंगणार याची खात्री आहे मला. अगं ए पोरींनो, नुसत्याच काय गप्पा मारत बसलाय? जरा काय तर गाणं बिणं होऊन दे की. हाय का नाही राजू? उठ. अग पप्पे, किती भारी मेहंदी काढलीस ग. मग आई, माझे पाय खूप अवघडलेत ग, मी जरा पाय मोकळे करून येते. यांचं नक्की काय चाललंय? मला तर तुळजाचं कायच कळना झालंय. तुळजाचं नक्की कुणावर प्रेम आहे? या दोघांचं काय सुरू आहे?
काय झालं? अरे यार, आता मी सिद्धार्थला ही मेहंदी कशी दाखवणार? थांब. हळू. झालं तुझ्या मनासारखं? हो. सिद्धार्थचा फोन लागतोय ना, त्याला व्हिडिओ कॉल कर ना. सूर्या, काय? सिद्धार्थला व्हिडिओ कॉल कर ना. अगं नाही, मला नाही कॉल करता येत. बर, मी शिकवते. हा. तुझा सिद्धार्थ, हाय. फायनली आपण आता बोलतोय. हे बघ, मी तुझ्या नावाची मेहंदी लावली आहे. असं म्हणतात की नवऱ्याचं प्रेम जितकं जास्त असतं ना, तितकी जास्त मेहंदी रंगते. तुझा तू डॉक्टर आहे, तुझ्या लक्षात आहे ना? प्रेम प्रोफेशन नाही, फिलिंग बघतं. आणि मी खूप एक्साइटेड आहे उद्या ही मेहंदी किती रंगणार हे बघायला. आणि मी तुझ्याशी लग्न कधी होणार त्याच्यासाठी. हो ना, मग लवकरात लवकर इथून मला घेऊन जाणार आहे सिद्धार्थ. मला त्या सत्यजित सोबत नाही रे लग्न करायचंय, मला तुझ्याशी लग्न करायचं. आणि प्लीज लवकरात लवकर तू मला इथून घेऊन जा रे. मला तर काहीच माहित नाही की आपण पुढचं प्लॅनिंग कसं आणि काय करणार आहोत. मला खरंच खूप भीती वाटायला लागली रे आता. तुझा डोंट वरी, सगळं नीट होईल. आणि तिथे जे काही होतंय ना, ते आपल्या लग्नासाठी होतंय असंच समज. माझी सगळी तयारी होत आली. आणि तिकडे तुझ्यासोबत सूर्याही आहे. त्यांनी जर मला आगीतून बाहेर काढले तर या अडचणीतून ही बाहेर काढेलच की. सूर्या, आता सगळं तुझ्या हातात आहे. तू आतापर्यंत खूपदा मदत केलीस, ही शेवटची करशील ना? आवरा लवकर, कोणतरी येईल. तुझा मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही. बाय. बाय. थँक्यू सूर्या. खरंच तुझ्यासारखं मित्र मिळणं ह्याला खूप मोठं नशीब लागतं रे. आणि आय एम सॉरी, मगाशी मी तुला इतकं बडबडायला नको हवं होतं. खरंच सॉरी. ठीक आहे, तू जा लवकर, कोणतरी येईल. जा जा जा. हो हो, मी निघते. म्हणजे खरंच तुळजाचं दादार प्रेम नाहीये, पण दादा का तुळजासाठी त्याचा जीव धोक्यात घालतोय. दादा तुळजाला पळून जायला मदत करतो हे डॅडींना कळलं तर जीव घेतील दादाचा. बागे, दादा बागे, तू सांग, तुझा या लग्नाला खुश नसेल, तिला तिचा तो डॉक्टर मित्र सिद्धार्थ आवडत असेल, तर तिने काय केलं पाहिजे? अरे ती दोघं एकमेकांवर प्रेम करतात. पण तुझं पण प्रेम आहे ना तुळजावर. भाग्य, आमची काही बरोबर तरी आहे का ग? ती बघ ना, किती श्रीमंत घरातली, किती शिकली, आणि मी ह्यो असा अडाणी फाटका.
अशा प्रेमाला काय किंमत तरी असते का? आगे मला एवढंच माहिती आहे बघ, मला माझं प्रेम मिळालं नाही तरी चाललं, तो जर तिचं प्रेम मिळालं पाहिजे. डॅडींना हे सगळं कळालं आणि त्यांनी तुला काय केलं तर? हे बघ, एकीकडे कोणाच तरी सुख आहे, दुसरीकडे वाईट त्रास आहे. आपण जेव्हा कोणाच तरी चांगलं करायला जातो ना, तेव्हा आपल्याला होणारा त्रास आहे ना, ते पुढच्या आनंदापुढं काहीच नसतं. हे फक्त लग्न होऊ दे बघ, मला खात्री डॅडी मला आणि तुळजाला दोघांना मी समजून घेते. देव माणूस आहे. पण दादा, मला तुझं आणि तुळजाचं लग्न बघायचंय. हे येडाबाई, अगं असं मी होणार नव्हतंच ते. आपल्याला सगळंच कुठं मिळतं आयुष्यात. तू डोळे पुस, रडायचं नाही. आणि मला वचन दे, तू आत्ता जे काय ऐकलंस ते कुणाला सांगायचं नाही. दे वचन. भागे. नाही सांगणार. जेवून घ्या. आई अगं, मेहंदी लावली आणि तशी मला भूक नाहीये ग. अशी कशी भूक नाही? उपाशी राहायचं नाही बरं का. अग चल, तू बस बघू इथं. ये चल, ये बस. कसं जेवू? पहिला घास जेवचा. आणि हा दुसरा घास काऊचा. लहानपणी का नाही तुळजा, तुला हे असं म्हटल्याशिवाय जेवायचीच नाहीस बघ तू. मला अजून ती लहानपणीची तुळजा आठवते. आई मला लवकर लवकर चार की, मला सूर्याबरोबर खेळायला जायचंय असं म्हणायची. घरभर दंगा मस्ती करत हिंडायची. आई मला तुझ्यासारखी साडी नेसायची आहे, तुझ्यासारखी टिकली लावायची असं हट्ट करायचीस. ती झोपल्यात वावरणारी, भातुकलीचा खेळ खेळणारी माझी तुळजा आज केवढी मोठी झालीस ग. एवढी मोठी की लग्न करून कायमची परक्याच्या घरी निघालीस तू. तुझ्या मनासारखे लाड बी करता आले नाहीत ग काही. माझ्याकडं काय राहिलं असेल, चुकलं वागलं असेल तर मोठ्या मनानं माफ कर मला. अक्का, रडवू नका बरं लेकराला, नाहीतर जेवायची नाही पोर माझी. खाऊन घे. तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय, पण मला तुमच्यासाठी काहीच करता आलं नाही. तुम्हाला खूप सोसावं लागलंय ह्या घरात. तुमच्या चेहऱ्यावर मी आनंद कधी बघितलंच नाही. सारखी भीतीच असायची. तुम्ही सोसलेत सगळं, खूप मोठं मन दाखवलंय, पण मला हे नाही जमणार. माझी स्वप्न फार वेगळी आहेत, मला ती पूर्ण करायची आहेत.
मला माझ्या सिद्धार्थ बरोबर सुखाचा संसार करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला न सांगता पळून जाणार आणि त्यासाठी खरंच मला माफ करा. हॅलो. रंबा बोलतीये. हां बोला की विनबाई. काय तुमच्या घरात काय तयारी चालली आहे काय कळवणार का नाही? कामाला गिनतीतच धरत नाही तुम्ही. हो नाही नाही असं काही नाहीये. चाललंय की इकडे सगळं व्यवस्थित चालू आहे. आज घाणा भरला, मेहंदी काढली, आता उद्या चुडा भरायचा आहे. नाही भरायचा. म्हणजे तुम्ही नाही भरायचा काय ना. लग्नाच्या आधी नवरीच्या हातात जो चुडा भरायचा ना तो सासरच्यानी पाठवायचा असतो. म्हणजे तशी परंपरा आहे ना आमच्या सरनौबत घराण्याची. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुळजाच्या मापाची एखादी काचेची बांगडी पाठवून द्या. बरं बरं पाठवत्या. या चुडा नाही, या तर बेड्या आहेत, बेड्या. त्या तुळजाच्या हातात या बेड्या घालून तिला जन्माची गुलाम नाही बनवली तर नावाची रंभा नाही. मेहंदी इतकी छान रंगली आहे याचा अर्थ सिद्धार्थचं माझ्यावर खूप प्रेम आहे. वा वा वा, या नवरदेव या, बसा. दादा, सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण पोचले ना? सगळ्यांचं नाही माहिती, जे आपल्या कामाचे आहेत त्यांना नक्की आमंत्रण पोचले. तू पण ना. येऊ का दाजी? या या मेवणे या. नमस्कार आजी. हा, पाया पडतो. सुखीरा. बसा. ही बांगडी साईज म्हणून दिली होती. या साईजच्या बांगड्या द्या. आल्यासारखी घेऊनच गेलो असतो. हे घ्या. का व आम्हाला तर काय उचलता येत नाही वय बांगड्या. का आम्ही तुमच्या घरी आलो तर भूकंप होणार आहे? नाही तसं नाही म्हटलं, कशाला एवढ्यासाठी तुम्हाला त्रास. हे बघा, प्रथा आणि परंपरा राखताना त्रास बघायचा नसतो हो, मान बघायचा असतो. आणि कसं आहे ना, असं कुणाच्या हातून कसं पाठवणार आम्ही? होणाऱ्या नवऱ्या मुलीला सासरच्यानी चुडा द्यायचा असतो, तो बी मानानं. तेव्हा आम्हीच येऊ तुमच्या घरला. ठीक आहे, काहीच हरकत नाही. मी तसं घरी कळवतो. हा, येऊ मग. चला येतो. सुषमा ये गे. या साईजच्या बांगड्या दाखवा. नाही नाही, याच्यापेक्षा एक साईज लहान द्या. ह्याच्यापेक्षा छोट्या साईजच्या कशा जातील? अगं 10तली एक तरी जाईलच की. आता 10तल्या 9 फुटल्या आणि तुळजाच्या हाताला लागल्या, काय फरक पडणार आहे? तिला बी समजल, सरनौबतांच्या घरात जायचं म्हणजे प्रत्येक गोष्टी जुळवून घ्यायला लागतं. अजय, तू तर आत्तापासूनच तिला तिची लायकी दाखवायला लागलीस की. एकदा तिला घरात येऊ देत म्हणजे कळल तिला आमच्या इब्रतीला हात लावायची काय किंमत चुकवावी लागते ती.
हे सगळं ठीक आहे आजी, जरा जपून. लगीन अजून व्हायचंय. काय फरक पडतो रे? आता हे लगीन मोडायची हिंमत तिच्या बापात पण नाहीये. आता तिला कळल माझा खरा रंग काय असतो ते. कळलंच.